listening to the check-ins confirming that the crew arm is stowed, and of course, as we were listening so intently for earlier today, that our launch escape system is armed. With that, we are just over 31 थेट जाऊयात नासाचे शास्त्रज्ञ अपूर्वा जाखडी आपल्या सोबत आहेत. अपूर्वाजी, स्वागत आहे आपलं एनडीटीव्ही मराठीमध्ये. अतिशय ऐतिहासिक असा हा क्षण आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी अतिशय उत्स्फूर्त आणि एक प्रकारे अभिमानानं फुलवून टाकणारा असा हा क्षण. मुळात तुम्ही स्वतः या संपूर्ण अभियानासंदर्भात थोडक्यात माहिती द्या. हो, नक्कीच. हा एक खूप मोठा क्षण आहे, ऐतिहासिक क्षण असणार आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि विशेष करून भारतासाठी, कारण भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे यांचा एक पहिलं पाऊल म्हणू शकतो, जे इस्रोची ह्युमन स्पेस फ्लाईट प्रोग्राम जो आहे त्यासाठी भारताचे हे जे सायंटिस्ट आहेत, इंजिनियर्स आहेत, वेगवेगळ्या फॅसिलिटीज मध्ये काम करतात. तर आपल्या शुभांशु शुक्लांची ही जी खूप मोठी ही जर्नी होती आणि आपण असं म्हणू शकतो हा एक आपल्या सगळ्यांसाठी आणि पुढच्या जनरेशनसाठी विशेष करून एक रोल मॉडेल म्हणून शुभांशु शुक्लांकडे बघितलं जातंय. आणि यामध्ये मला नक्कीच वाटतं की ह्युमन स्पेस फ्लाईट प्रोग्राम मध्ये भारताचे खूप अम्बिशियस प्लॅन्स आहेत, फोर्थकमिंग मिशन्स आहेत गगनयानच्या मध्ये, आणि त्या प्रोजेक्टमध्ये आपलं हे एक पहिलं पाऊल असं म्हणू शकतो. आणि हा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे आणि शुभांशु शुक्लाचा एक ऍज अ पायलट, इंडियन एअरफोर्सचे पायलट म्हणून 2000 तासांचा हा जो फ्लाइंग आवर्स जे म्हणू शकतो, हा एक मोठा एक्सपिरियन्स आहे. तर नक्कीच एक खूप मोठं हे मिशन आणि अकम्प्लिशमेंट असणार आहे भारतासाठी. नक्कीच. मात्र सगळ्यात महत्त्वाचं अपूर्वाजी, या मोहिमेच्या अंतर्गत आपण ज्या पद्धतीने त्या मोहिमेकडे पाहतोय, सर्वसामान्य नागरिकांसाठी ही मोहीम कशा पद्धतीची असेल? जरी 14 दिवसांची असली तरी सुद्धा या 14 दिवसांमध्ये काय नेमकी मोठी आव्हानं असणार आहेत? कशा पद्धतीनं हे मिशन पूर्णत्वास जाण्यासाठी हे प्रयत्न चौघेजण करणार आहेत, याबद्दलही सांगाल? हो, हे एक इंटरनॅशनल कॉपरेशन आहे. ॲक्सियम 4 जे मिशन आहे यामध्ये भारताचा खूप मोठा रोल आहे. ऑफकोर्स नासा आणि स्पेस एक्सचं कॉन्ट्रीब्युशन तर आहेच, पण भारताचे अंतराळवीर आहेत, तसेच पोलंड आणि हंगेरीचे ॲस्ट्रोनॉट्स असणार आहेत या मिशन मध्ये. पण तुम्ही म्हणालात तसं हे 2 आठवड्याचा हा फोर्टनाईट लॉंग जो स्टे असणार आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरती. तर यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च केले जाणार आहेत आणि ह्यामध्ये विशेष करून जे वेटलेसनेस किंवा फ्रिक्शनलेस वातावरण ज्याला म्हणतो, मायक्रोग्रॅव्हिटी एन्व्हायरमेंट, जे स्पेस स्टेशन वरती कमी गुरुत्वाकर्षण असतं, तिथे जे अर्थ स्टेशन वरती एक्सपेरिमेंट्स नाही होऊ शकत ते स्पेस स्टेशन वरती आपण करणार आहोत. आणि शुभांशु शुक्लांचा जो हा एक पर्टिक्युलर मिशन आहे यामध्ये लाईफ सायन्सेस, बायोसायन्सेसचा एक भाग असणार आहे. तिथे गेल्यानंतर पुढच्या आपल्या भारताच्या मिशन मध्ये कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स म्हणा किंवा तिथे आपल्या ह्युमन फिजिओलॉजीमध्ये कसे चेंजेस होत असतात आणि विशेष करून मेटाबॉलिझम, आपलं इन्सुलिनचं प्रमाण कसं असतं, तिथे ऍक्टिव्हिटीज करत असताना अर्थ आणि स्पेसमध्ये कशा प्रकारचा डिफरन्स, हा एक ड्रास्टिक फरक असतो, याचं एक्सपेरिमेंटेशन. आणि ह्याला आपण लाईफ सायन्सेस, बायोसायन्सेस आणि स्पेस मेडिसिन हा एक नवीन विषय येतोय आणि हा नवीन विषय नक्कीच पुढच्या जनरेशन समोर मांडला जाईल या पर्टिक्युलर सक्सेस नंतर. आणि त्यानंतर अजून महत्वाच्या गोष्टी आहेत, जे ऍक्च्युअल जे डॉकिंग होणार आहे, जे रशियन सर्व्हिस मॉड्यूल आहेत आणि तिथे जे हार्मनी नावाचं जे मॉड्यूल आहे त्याला डॉकिंग होणार आहे. इथे हे ॲस्ट्रोनॉट्स तिथे स्पेस स्टेशन ISS वर गेल्यानंतर हा पण एक चांगला म्हणजे आपण म्हणू शकतो की एक वेगळा अनुभव असणार आहे आपल्या ॲस्ट्रोनॉट्ससाठी. आणि ह्यामध्ये आपण असं म्हणतो की विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये खूप मोठ्या गोष्टी होत आहेत आणि जे आपण म्हणतो आज इथे सायन्स फिक्शन्स आपण बघतो किंवा मूव्हीज बघतो त्यामध्ये दाखवलं जात आहे, तर हे इट इज टुडेज फिक्शन बट टुमॉरोज रियालिटी. पुढे जाऊन ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला ज्या लॉंग ड्युरेशन स्पेस फ्लाईट म्हणतो, अवकाशात ज्यावेळेस जाऊन हे सगळे ॲस्ट्रोनॉट्स राहणार आहेत, एक्सपेरिमेंट्स करणार आहेत, पुढे जाऊन चंद्रावरती किंवा मंगळावरती जाऊन राहतील,
किंवा आपण स्पेस कॉलनीज तयार होतील असं म्हणू शकतो. तर त्यामध्ये ह्याचा खूप मोठा अनुभव आणि ह्याचा डेटा जो आहे ह्याची इन्फॉर्मेशन नक्कीच पुढे आपल्याला उपयोगी ठरणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे हे वेगवेगळे जे पेलोड्स आहेत, एक्सपेरिमेंट्स आहेत, विज्ञानाचे जे एक्सपेरिमेंट्स केले जातील ते भारताच्या स्वदेशी जे मिशन्स असणार आहेत त्यामध्ये नक्कीच पुढे ह्याचा वापर होणार आहे. नक्कीच. अपूर्वाजी, आणखीन तुमच्याकडनं माहिती घ्यायची आहे या कॅप्सूल संदर्भात आणि त्याचबरोबरीनं 4 देशांचा मोलाचा वाटा आणि अर्थातच स्पेसएक्स संदर्भात सुद्धा. मात्र त्याआधी आपण पुण्यात जातोय, कारण पुण्यामध्ये खगोलभौतिकी केंद्र असलेल्या आयुकामध्ये आमची प्रतिनिधी रेवती हिंगवे आहे. रेवती. नक्कीच प्रज्ञा, खरं तर आपण बघतोय की पुण्यातील जे सगळ्यात मोठं ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्सचं जे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर आहे तिकडे मी आत्ता आलेली आहे. आणि जे आपलं स्पेस मिशन आहे जे आज 12:01 लॉन्च होणार आहे, त्याच्यात आपले वायुदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला असणार आहेत. त्याबद्दलची एक्साइटमेंट आणि नक्की हे जे सगळं मिशन काय असणार आहे ते जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आत्ता समीर दुर्दडे आहेत. ते आयुकाचे अधिकारी आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर, हे जे आपण मिशन बघतोय तर 3 महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत या मिशनच्या आणि काय महत्त्व आहे या मिशनचं? आपले कॅप्टन शुभांशु शुक्ला आता अंतराळात झेप घेण्यासाठी तयार आहेत. आणि या मिशनमध्ये जसं तुम्ही विचारलं तर माझ्या मते ते एक पायलट असल्यामुळे आय थिंक या मिशनमध्ये त्यांचं एक उद्देश असा राहील की त्यात त्यांनी जे गायडन्स सिस्टम्स आहेत, नॅव्हिगेशन सिस्टम्स आहेत, हे कसे चालतात किंवा ती लॉन्च होताना फर्स्ट हँड त्यांना एक्सपिरियन्स मिळेल की आपल्याला काय काय क्रिटिकल सिस्टम्सकडे लक्ष ठेवावं लागतं. आणि याचा पुढे आपला गगनयान मिशनला फार फायदा होऊ शकतो, कारण त्यामध्ये देखील आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे स्पेसमध्ये पोहोचणं हा एक पहिला मोठा टप्पा असणार आहे. आणि त्यासाठी आपले पायलट्स ट्रेन होणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याशिवाय ऑफकोर्स जे जैविक प्रयोग आपण तिथे करणार आहोत आणि काही नमुने तिथे घेऊन जाणार आहेत, त्यातून ॲस्ट्रोबायोलॉजी रिसर्चमध्ये आणि स्पेस फार्मिंग अशा प्रकारचे जे रिसर्च आहे त्याच्यामध्ये भरपूर फायदा होणार. आणि इन जनरल एक प्रचंड मोठी मोहीम असणार आहे गगनयान, पण त्यासाठी बेबी स्टेप्स ज्याला आपण म्हणतो, एक एक पाऊल आपण पुढे घेतोय आणि त्यामध्ये कमी खर्चात एक आपण ॲस्ट्रोनॉट तिथे पोचवून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन देखील इंडियाला बनवायची इच्छा आहे, भारताला बनवायची इच्छा आहे. तर त्यामध्ये फर्स्ट हँड एक्सपिरियन्स त्यांना डायरेक्टली मिळू शकेल की तिथे आपण काय काय करतो, काय घडामोडी होतात, काय कधी कधी प्रॉब्लेम्स येऊ शकतात, इश्यूज होऊ शकतात, ते त्यांना तिथे बघायला मिळेल. तर हे 3 मुद्दे मला वाटतात की हे फार महत्त्वाचे आहेत आणि आपल्याला बरं काही शिकायला. आपण बघतो की हे कोऑपरेशन आहे, प्रायव्हेट सेक्टरचं पण, इंटरनॅशनल नासाचं पण, इस्रोचं पण आणि युरोपियन स्पेस एजन्सीचं सुद्धा. तर यामध्ये इस्रोचं काय महत्त्व आहे? इस्रो एक नॅशनल एजन्सी आहे आणि बऱ्याच काळापासून आपण योगदान जे म्हणतो, इस्रो एक नॅशनल एजन्सी आहे, गव्हर्नमेंट एजन्सी आहे. आणि भारत सरकार हे गेल्या काही वर्षांपासून स्पेसमध्ये प्रायव्हेट सेक्टरला इन्क्लूड करण्याचा प्रयत्न फार जास्त करत आहे आणि आपल्याला फार सक्सेसही मिळत आहे. त्यामुळे हे निश्चितच आपल्याला प्रायव्हेट सेक्टरला एक थोडंसं एक प्रोत्साहन देईल की त्यांनी अजून काम केलं तर जसे विदेशातल्या कंपनीज हे घडून आणू शकत आहे. इनफॅक्ट ॲक्शियम 4मध्ये देखील भारतीय व्यक्ती आहेत तसे. तर हे निश्चितच आपल्याला प्रोत्साहन देईल पुढच्या काळात. आणि रेवती, आणि आपण बघतोय की भारताची जी महत्वाकांक्षा आहे की अंतराळामध्ये आपलं सुद्धा एक स्पेस स्टेशन असावं, यासाठीचे सुद्धा येत्या काळातले हे प्रयत्न महत्वाचे असणार आहेत. आपण थेट जाणार आहोत. अपूर्वा मॅडम आपल्या सोबत आहेत, ज्या स्वतः शास्त्रज्ञ आहेत. अपूर्वा, जे आपण बघितलं की या संपूर्ण याच्यातनं भारताची महत्वाकांक्षा ही अर्थातच भारतानं दडवून ठेवलेली नाहीये, मात्र ज्या पद्धतीची ही कॅप्सूल तयार करण्यात आलेली आहे, ज्या पद्धतीचा हा 14 दिवसांचा प्रवास आहे आणि स्पेस फार्मिंग हा सुद्धा एक महत्वाचा विषय यामध्ये घेतला गेलेला आहे, त्याबद्दल थोडंसं सांगाल? येस, डेफिनेटली हे खूप रिसर्च, हाय लेवल रिसर्चचे काही प्रोजेक्ट, एक्सपेरिमेंट्स असणार आहेत. तिथे जे अंतराळात एक्सपेरिमेंट्स केले जातील, प्रयोग केले जातील वेगवेगळ्या प्रकारचे, त्यामध्ये विशेष करून पृथ्वीचं निरीक्षण तर करणारच आहोत, त्यामध्ये बायोलॉजिकल आणि लाईफ एक्सपेरिमेंट्स हे केले जातील. आणि मटेरियल सायन्स आणि टेक्नॉलॉजी, जे पुढच्या जनरेशनला, भारताला स्वतःचं जेव्हा अंतराळ स्टेशन, जे स्पेस स्टेशन करायचं आहे, जे गगनयान मिशन आहे, त्यामध्ये ह्याचा नक्कीच अनुभव
उपयोगी पडणार आहे. आणि अंतराळात मगाशी मी म्हणाले तसं ज्यावेळेस आपले ॲस्ट्रोनॉट्स जातील आणि लॉंग ड्युरेशन स्पेस फ्लाईटसाठी राहतील तर त्यांना नक्कीच या सगळ्या एक्सपेरिमेंट्सचा उपयोग तर होणारच आहे. आणि यामध्ये एक मी मगाशी म्हणाले तसं मटेरियल सायन्स आणि टेक्नॉलॉजी किंवा रोबोस्ट सिस्टम्स डेव्हलप करता येतील किंवा हे जे इंजिनिअरिंग मटेरियल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स जे आता कॉम्पोजिट्स आणि अशा प्रकारचे मटेरियल वापरले जातात जे स्पेस स्टेशनच्या साठी लागणार आहे. कारण अंतराळात ज्यावेळेस हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जसं आहे ते इट इज ऑर्बिटिंग ऑलमोस्ट से 17 टाइम्स अ डे. त्यावेळेस 17 वेळेला त्यांना सनसेट आणि सनराईज हे दिसतंय आणि त्यांना जवळजवळ 1.5 तासाच्या एका गॅप नंतर एक रोटेशन रेव्होल्युशन पृथ्वीच्या भोवती होत असतं. तर अशा प्रकारचं स्पेस स्टेशन ज्यावेळेस भारताला तयार करून जे इंडिपेंडंट स्टेशन जाऊन आपण ऑर्बिट करणार आहोत पृथ्वीच्या भोवती आणि हे जवळजवळ 400 किलोमीटर्स अबाव मीन सी लेवल आहे. तर तिथे गुरुत्वाकर्षण जे मायक्रोग्रॅव्हिटी वातावरणमध्ये जे अंतराळवीर जवळजवळ दे आर लाईक फ्लोटिंग म्हणजे जे वेटलेसनेस किंवा फ्रिक्शनलेस वातावरण म्हणतो तिथे कसं राहता येईल किंवा जे आपल्या शरीरावरती पण काही इरिव्हर्सिबल चेंजेस होत असतात. पर्टिक्युलरली आपल्या ब्रेन फंक्शनिंग आहे, फिजिओलॉजी, सायकोलॉजी आणि जे बोन इलॉंगेशन किंवा मसल ॲट्रोफी होत असते तर ह्या सगळ्याचा अभ्यास देखील आपला स्पेस स्टेशनवरती होत आलेला आहे सोफार. आणि आता भारताचे म्हणजे शुभांशु शुक्लांच्याकडे हे एक्सपेरिमेंट्स हाय लेवल रिसर्च एक्सपेरिमेंट्स जे आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे स्पेसमध्ये किंवा पाण्यामध्ये जे असतात एक्झिस्टिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा वॉटर अल्गे आहेत याचा देखील अभ्यास तिथे होणार आहे. आणि यामध्ये आपलं भारताचं कॉन्ट्रीब्युशन आहे ही एक खूप मोठी गोष्ट आहे. इट इज अ मॅटर ऑफ प्राईड फॉर ऑल ऑफ अस. अपूर्वाजी आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्पेसएक्सनं बनवलेली ही कॅप्सूल. यापूर्वी सुद्धा या कॅप्सूलचा खरं तर उल्लेख झालेला होता आणि मुळात शुभांशु हे आहेतच फायटर प्लेनचे पायलट आणि आता ते स्वतः पायलट म्हणून तिथे काम पाहत असताना त्यांच्यासाठी ही किती जोखमीचं असणार आहे, किती मोठी जबाबदारी असणार आहे त्यांच्यावरती? हो, हे वेगवेगळ्या प्रकारचे जे सिस्टीम्स आहेत ऑटोमेटेड पायलट सिस्टीम्स असतील पण त्यामध्ये हे फायटर एअरक्राफ्ट किंवा टेस्ट पायलट्स आहेत जसं शुभांशु शुक्ला आहेत किंवा सुनीता विलियम्स पण जे नेव्हीच्या US नेव्हीच्या पायलट आहेत. तर यांना एक डेफिनेटली एक वेगळा एक्सपिरियन्स असतो की टू लँड अँड टेक ऑफ इन अ स्मॉल स्ट्रिप एरिया. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे फायटर एअरक्राफ्ट वरती जसं शुभांशु शुक्लांचा जवळजवळ 2000 तासांचा हा अनुभव आहे टू फ्लाय सुखोई Su-30 MKI किंवा तसंच MiG-29 किंवा जॅगॉर असे फायटर एअरक्राफ्ट पण त्यांनी पायलट केलेले आहेत. तर हा एक एक्सपिरियन्स डेफिनेटली इट विल डेफिनेटली काउंट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे ऑटोमेटेड सिस्टीम्स असतात पण इन केस ऑफ एमर्जन्सी ज्यावेळेस पायलटचा हा एक्सपिरियन्स मॅन्युअल ऑपरेशन करायची वेळ आली तर त्यावेळेस हा एक्सपिरियन्स डेफिनेटली काउंट होत असतो. आणि ऑफकोर्स या सगळ्या गोष्टी चॅलेंजिंग तर आहेत कारण वेगवेगळ्या प्रायव्हेट प्लेयर्स आहेत किंवा नासा सारखे जे किंवा युरोपियन स्पेस एजन्सी, जॅपनीज स्पेस एजन्सी, जॅक्सा, इसा यांच्या सगळ्यांचे हे कोलॅबरेटिव्ह एफर्ट जे स्पेस स्टेशन आहे ISS त्यामध्ये हे वेगवेगळे सर्व्हिस मॉड्यूल्स आहेत जसं ज्वेस्टा ज्याच्यामध्ये एक प्रकारचे फॉल्ट होता जो आता तो रेक्टिफाय होऊन आता तो करेक्ट करून आता तो ते सर्व्हिस मॉड्यूल ओके झालेला आहे. आणि म्हणून हे मिशन जे आहे अशा प्रकारचे मिशन्स जे आहेत हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देतात आणि आपल्याला डेफिनेटली पुढच्या मॅन्ड मिशन म्हणजे ह्युमन स्पेस फ्लाईट मिशन जे भारताचे जे पुढचे मिशन्स असणार आहेत गगनयानसाठी याचा उपयोग नक्कीच होणार आहे. आणि ही माहिती जी आहे किंवा आपल्याला हे ह्याच्यातून एक्सपिरियन्स मिळणार आहे तो डेफिनेटली पुढे पण काउंट होणार आहे असं मला वाटतं. अगदी. मात्र अपूर्वाजी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे स्वतः बाकीचे सगळे तिघे जण शास्त्रज्ञ आणि अर्थातच या सगळ्या संदर्भातले अभ्यासक आहेत आणि दुसरे आपले जे शुभांशु आहेत ते अर्थातच NDAचे स्टुडंट आणि त्यानंतर त्यांचा हा एअरफोर्समधला मोठा प्रदीर्घ असा अनुभव आहे.
तासांचा त्यांचा खरं तर चालवण्याचा, विमान चालवण्याचा आणि खास करून फायटर प्लेन चालवण्याचा अनुभव आहे. या सगळ्याचा ताळमेळ कशा पद्धतीने घातला गेलेला आहे की ज्यामुळे शास्त्रज्ञ आणि अर्थातच पायलट या सगळ्यांमध्ये एक वेगळ्या पद्धतीने ताळमेळ घातला गेला असेल आणि शास्त्रज्ञांप्रमाणे सुद्धा काही काळ काम करावं लागेल का शुभांशू यांना? येस, डेफिनेटली हे सगळे टीम वर्क असतो. हा टीम स्पिरिट जो त्या चौघांमध्ये आहेत, एस्पेशली ॲस्ट्रोनॉट कमांडरच्या पेगी विल्सन आहेत, तर त्यांचा हा अनुभव, मागचा अनुभव जो आहे नासाचा पण आहे आणि ॲक्शियमचे प्रिव्हियस मिशन्स यामधला एक्सपिरियन्स आहे आणि त्या कमांडर आहेत आणि त्यांच्यासोबत हे 3 ॲस्ट्रोनॉट्स आहेत. त्यामधले पोलंड आणि हंगेरीचे जे आहेत, ऑफकोर्स ते रिसर्च त्यांचा एक एज्युकेशनल बॅकग्राऊंड खूप मोठा आहे. इवन फॉर दॅट मॅटर आपल्या शुभांशू शुक्लांचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि त्यांचा हे जो बॅचलर्सचा जो प्रोग्राम होता तो कम्प्युटर सायन्समध्ये केलेला होता. त्यांनी नंतर NDA ची ट्रेनिंग घेऊन नंतर इंडियन एअरफोर्स पायलट म्हणून ट्रेन झाले. पण बेसिकली ह्यांचा सगळा हा जो टीम स्पिरिट आहे, वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स त्यांना दिलेले जातील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट्स केले जातील आणि फायनली सगळ्यांचा कलेक्टिव्ह एफर्ट जो असणार आहे तो पुढे नक्कीच बाकीच्या फोर्थकमिंग मिशनसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं डेफिनेटली जसं आपण इस्रोमध्ये पण वी बिलीव्ह इन टीम एफर्ट, कोहेरन्स किंवा सिनर्जीनी काम करतो किंवा एक कोऑपरेशननी काम करत असतो, तसंच इंटरनॅशनल कोऑपरेशन मध्ये पण भारताचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि असणार आहे. आणि अर्थ ऑब्झर्वेशन मध्ये किंवा पुढच्या ज्या मटेरियल सायन्सचे एक्सपेरिमेंट्स आहेत त्याचे रिझल्ट जे आहेत ते मला असं वाटतं की डेफिनेटली पुढच्या पिढीसाठी पण खूप महत्वाचे ठरणार आहेत. नक्कीच. आणि अपूर्वाजी, मुळातच या संपूर्ण मिशनसाठी आता अवघी काही मिनिटं राहिलेली आहेत, कारण भारतीय प्रमाण वेळेनुसार 12:01 ते अर्थातच झेपावणार आहे अवकाशामध्ये. या सगळ्याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अपूर्वाजी, जेव्हा अशा पद्धतीनं अंतराळामध्ये झेप घेतली जाते आणि हे चौघेही जण ज्यांचा अनुभव जो आहे तो प्रत्येकाचा किती आहे आणि या अनुभवाचा येत्या काळामध्ये कसा फायदा होणार आहे त्याबद्दलही सांगाल? कारण या चौघांपैकी ज्या महिला आहेत, ज्या सगळ्यांच्या ग्रुप लीडर आहेत, त्यांचं वय आणि त्याचबरोबरीनं त्यांचं खानपान आणि तिथे असणारा त्यांचा एक्सरसाइज या सगळ्या संदर्भात थोडक्यात सांगा. येस, पेगी विल्सन मगाशी मी म्हणाले तसं या कमांडर, या पर्टिक्युलर मिशनच्या कमांडर आहेत. त्या नासाच्या ॲस्ट्रोनॉट तर आहेत आणि आता ॲक्सियमसाठी पण काम करतायत. तर त्यांचा एक वेगळा एक्सपिरियन्स तर डेफिनेटली आहे आणि त्यांचा एक रेकॉर्ड आहे, मॅक्सिमम नंबर ऑफ आवर्स इन स्पेस. आणि हा खूप महत्वाचा आहे कारण तिकडे जाऊन स्पेस स्टेशनवरती त्यांनी ऑलरेडी काम केलेलं आहे. तर तिकडे काही गोष्टी, काही डिसिजन मेकिंगसाठी महत्वाच्या गोष्टी असतील तर त्यावेळेस तो अनुभव तर डेफिनेटली उपयोगी पडणार, मगाशी मी म्हणाले तसं. आणि ह्या बाकीचे 2 पोलंड आणि हंगेरीचे ॲस्ट्रोनॉट आहेत, त्यांच्या पण सगळ्यांच्या सिनर्जीने हे जे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले जातील आणि त्यांचा तिकडचा खाण्याचा आणि ह्याचा तो फूड आयटम्स जे असतात ते जे इथून कॅरी करतात, तर ह्याची पण सप्लायची एक वेगळी काळजी घेतली जाते. कारण आपलं पृथ्वीवरती हे कमी गुरुत्वाकर्षण, आपलं नॉर्मल जे आपण खाणं पिणं करू शकतो, पण तिथे स्पेस स्टेशनमध्ये मायक्रोग्रॅव्हिटी एन्व्हायरमेंटमध्ये काम करण्यासाठी तेवढी एनर्जी गिव्हिंग फूड किंवा आपण इथे बॅलन्स्ड फूड म्हणतो तशा प्रकारचं आपण इथे कन्झ्युम करू शकतो. पण तिथे एक स्पेशल टाईपचे फूड्स असतात आणि ऑफकोर्स ते टेस्ट केले जातात. त्याचे 2 आठवड्याचं हे मिशन आहे, तर त्याचा स्टोरेज शेल्फ लाईफ आहे ह्याचा पण देखील अभ्यास केला जातो. आणि जसे बरेचसे एक्सपेरिमेंट्स केले गेलेत पूर्वी पण ह्याच्या आधीच्या मिशन्समध्ये, तर बिहेवियर ऑफ फ्लुइड्स किंवा पाण्याचा किंवा इतर फ्लुइड्सचा, लिक्विड्सचं बिहेवियर पृथ्वीवरती वेगळं असतं आणि स्पेस स्टेशनवरती वेगळं. तर अशा प्रकारचे हे सगळ्या गोष्टी ह्युमन फिजिओलॉजीवरती कसा इफेक्ट होणार आहे, आपले एनर्जी गिव्हिंग करन्सी जी असते किंवा ATPs म्हणतो, आपल्या शरीरामध्ये ही जी ऊर्जा मिळते, जी एनर्जी असते, तर ती कशा प्रकारच्या फूडनी मिळणार आहे याचा देखील खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास केला जातो आणि मग ते तिथे वेगळ्या प्रकारचे फूड आयटम्स पाठवले जातात. आणि स्पेशली जे मोठे अजून लॉंग ड्युरेशन स्पेस फ्लाईट आहेत, 2 महिने 3 महिने,
त्याच्यासाठी अजून वेगळे स्टँडर्ड्स आहेत. नक्कीच अपूर्वाजी, याबद्दलही आपण बोलू. मात्र अवघे 10 मिनिटं आता बाकी आहेत XEM-4 मोहिमेसाठी, कारण आज शुभांशु शुक्ला हे इतिहास रचणार आहेत. भारतासाठी अतिशय अभिमानास्पद अशी ही झेप असणार आहे. केवळ पुढच्या 10 मिनिटांमध्ये 12:01 बरोबर आपण पाहतोय की स्वतः शुभांशु शुक्ला हे अंतराळात झेप घेतील. अर्थातच 4 देशांचे असे 4 जण या मोहिमेमध्ये सहभागी आहेत. मात्र एक वेगळा इतिहास रचला जाणार आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानास्पद असा क्षण आहे, कारण दुसरा असा अंतराळवीर आहे जो आता पुन्हा एकदा अंतराळामध्ये झेपावणार आहे आणि त्यासाठीचा पायलट म्हणून, प्रमुख म्हणून सुद्धा शुभांशु शुक्ला यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. आणि या संदर्भात आपण बोलतोय. आपल्या सोबत आहेत अपूर्वा जाखडे, शास्त्रज्ञ आहेत स्वतः. अपूर्वाजी, तुम्ही खानपानासंदर्भात किंवा तिथे त्यांची तब्येत जी आहे ती चांगली राहावी या संदर्भात तुम्ही माहिती देत होतात. मात्र आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा हाच येतो की 4 जण तिथे आहेत. 4घांना अर्थातच त्यांच्या प्रत्येकाच्या शारीरिक क्षमता लक्षात घेऊन यापूर्वी त्यांनी कसा अनुभव घेतलेला असतो, यापूर्वी त्यांनी किती दिवसाचा अशाच पद्धतीनं गुरुत्वाकर्षण नसलेल्या भागात राहण्याचा त्यांनी अनुभव घेतलेला असतो, त्या प्रयोगांसंदर्भातही थोडंसं सांगाल. जे ट्रेनिंगचा भाग असतो, पर्टिक्युलरली मायक्रोग्रॅव्हिटी एन्व्हायरमेंटमध्ये सस्टेन होण्यासाठी, तिथे राहण्यासाठी, तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे सिम्युलेटर्सचे ट्रेनिंग असतात. जसं आपण म्हणालो की शुभांशु शुक्ला यापूर्वी पण कॉस्मोनॉट जे युरी गागारिन ट्रेनिंग सेंटर जे आहे रशियामध्ये, कॉस्मोनॉट सेंटर, तिथे ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत. तसंच बँगलोरचं ट्रेनिंग युनिट आहे, तिथे पण ट्रेनिंग घेतली आहे. आणि नासाची जी ही फॅसिलिटी आहे तिथे ट्रेनिंग वेगवेगळ्या प्रकारची असते. मायक्रोग्रॅव्हिटी एन्व्हायरमेंटमध्ये किंवा झिरो ग्रॅव्हिटी एन्व्हायरमेंटमध्ये कसं काम करता येईल, तर तिथे एक सिम्युलेटर्सवरती काम केलं जातं. आणि मल्टी ऍक्सेस ट्रेनिंग युनिट्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग युनिट्स आहेत. मग अंडर वॉटर एव्हिएशन चॅलेंज, कारण ज्यावेळेस तिथे स्पेस स्टेशनमध्ये आतमध्ये जवळजवळ तरंगतात हे सगळे ऍस्ट्रॉनॉट जे जातात, म्हणजे बिकॉज ऑफ द मायक्रोग्रॅव्हिटी एन्व्हायरमेंट. मग तशा प्रकारची पण ट्रेनिंग दिली जाते. किंवा स्पेस शॉट किंवा ऍक्च्युअल आपण आता बघणार आहोत थोड्या मिनिटांनंतर ज्यावेळेस प्रक्षेपण होईल त्यावेळेस हे जे वातावरण कसं असतं आणि कसं सस्टेन करता येईल, म्हणजे पर्टिक्युलरली ब्लड सर्क्युलेशन आपल्या शरीरात कसं होत असतं, त्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग्स आहेत. मल्टी ऍक्सेस ट्रेनिंग युनिटमध्ये अशासाठी की स्पेस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आपण म्हणतो हे सगळे पायलट्स जे आहेत हे स्ट्रॅटोस्फिअर, लोअर स्ट्रॅटोस्फिअरमध्ये त्यांनी ऑब्जेक्ट्स म्हणजे फ्लाइंग ऑब्जेक्ट्स फ्लाय केलेले असतात, एअरक्राफ्ट फ्लाय केलेले असतात, पण दे हॅव नॉट लेफ्ट द स्ट्रॅटोस्फिअर अर्लियर. मग जेव्हा पर्टिक्युलर 400 किलोमीटर्स अबाव जे अर्थ हे आहे मीन सी लेवल, त्यावरती जे स्पेस स्टेशन आहे तिथे काम करत असताना हा वेगळा अनुभव लागत असतो. म्हणून त्यांची रिगरस ट्रेनिंग असते, हे ॲस्ट्रोनॉट किंवा कॉस्मोनॉट ट्रेनिंग जे असते. आणि त्यामधून गेल्यानंतरच त्यांना एक प्रकारची चा एक कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. आणि मगाशी मी म्हणाले तसं शुभांशु शुक्लांचा हा एक अनुभव आहे. त्यांनी ऑलरेडी हे फायटर एअरक्राफ्ट फ्लाय केलेले असतात. इतक्या मॅक्स स्पीडने ज्यावेळेस ते एअरक्राफ्ट फ्लाय होतात, तो एक ऍडिशनल ट्रेनिंगचा भाग आहे. आणि मगाशी तुम्ही म्हणालात तसं अपार्ट फ्रॉम द फूड आणि फूड हॅबिट्स ते तिकडचे आहेत वेगळे, पण त्याबरोबर जे ट्रेडमिल वरती किंवा एक्सरसाइज करायची जी पद्धत आहे तिकडे, आपण जे सुनीता विलियम्सचे बरेच व्हिडिओज बघितलेले आहेत युट्यूबवर, तर त्यामध्ये बेसिकली ह्याच महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्यावेळेस कमी गुरुत्वाकर्षण असेल मायक्रोग्रॅव्हिटी एन्व्हायरमेंटमध्ये, त्यावेळेस ब्लड सर्क्युलेशन किंवा बॉडी फ्लुइड्स जे आहेत दे टेंड टू मूव्ह अपवर्ड, आणि ते खालच्या लोअर पार्ट ऑफ द बॉडी ह्यामध्ये हे वेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज करणं महत्वाचं आहे. आणि त्यानंतरच ते म्हणजे लॉंग ड्युरेशन साठी याचा नक्कीच उपयोग होत असतो. नक्कीच. अपूर्वाजी, खूप धन्यवाद आमच्याशी बोललात आणि इतकी सविस्तर माहिती दिलीत संपूर्ण या मोहिमेसंदर्भात आणि एकंदरीतच अंतराळाच्या या मोहिमेसंदर्भात. त्यासाठी तर शास्त्रज्ञ अपूर्वा जाखडे आपल्याशी बोलत होत्या. आणि आता ही थेट दृश्य बघतोय, एकीकडे आई वडील आहेत शुभांशु शुक्लाचे, जे आपल्या मुलाची ही कामगिरी पाहण्यासाठी म्हणून बसलेले आहेत.
उत्तर प्रदेशचा शुभांशु शुक्ला आणि त्याचे आईवडील हे अतिशय अभिमानास्पद अशी ही कामगिरी पाहण्यासाठी बसलेले आहेत. तर दुसरीकडे जी दृश्य आहेत ती अर्थातच स्पेसएक्सच्या सौजन्यानं आपण पाहतोय, ज्यामध्ये आपल्याला एक कॅप्सूल पाहायला मिळतेय आणि दुसरीकडे आपण बघतोय ज्यात हे सगळे चारीच्या चारी अंतराळवीर हे बसलेले आहेत, स्थानापन्न झालेले आहेत आणि आता किती मिनिटं राहिलेली आहेत ती आपल्याला खाली पाहायला मिळत आहेत. 6 मिनिटं 30 सेकंद. हळूहळू हे सेकंद कमी होत आहेत आणि ती वेळ जवळ येते ज्यावेळेला ही जी कॅप्सूल आहे ती अंतराळात झेप घेईल. तब्बल 6 ते 7 वेळा हे प्रक्षेपण जे आहे ते थांबलेलं होतं. वेगवेगळी कारणं आहेत अर्थातच त्यामागची आणि त्यामुळेच कोणतीही रिस्क कोणी घेऊ इच्छित नव्हतं. स्पेसएक्सनं खास करून हे आधीच जाहीर केलेलं होतं, कारण इतकी मोठी मोहीम आहे ज्यात 4 देशांचा सहभाग आहे आणि अतिशय महत्त्वाकांक्षा यामध्ये दडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या महत्त्वाकांक्षेच्या आधारावरती होत असलेली ही मोहीम आणि म्हणूनच आपण पाहतोय एकीकडे शुभांशु शुक्लाचे आई वडील बसलेले आहेत. आतापर्यंतची त्याची कामगिरी, त्याचबरोबरीनं आतापर्यंतचा त्याचा प्रवास हा त्यांनी अगदी जवळून पाहिलेला आहे. आपण बघतोय ॲक्झियम मोहिमेसाठी आता अवघी 5 मिनिटं उरलेली आहेत. आज अंतराळवीर शुभांशु शुक्ला इतिहास रचण्यासाठी मोठी झेप घेणार आहे आणि त्यासाठीची ही मोठी मोहीम संपूर्ण भारतासाठी अतिशय अभिमानास्पद असे हे काही क्षण आहेत. 5 मिनिटं 23 सेकंद आपण बघतोय, एक सेकंड कमी होत चाललेला आहे आणि जवळपास 1 तासाभरापासून हे सर्वच्या सर्व या कॅप्सूलमध्ये जाऊन बसलेले आपण पाहतोय. शुभांशु शुक्ला हे खरं तर मेन पायलट असणार आहेत, पण त्याबरोबरीनं इतर शास्त्रज्ञांच्या मदतीनं त्यांचं काम होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या संपूर्ण मोहिमेअंतर्गत भारताच्या सुद्धा अनेक महत्वाकांक्षा दडलेल्या आहेत. ज्या महत्वाकांक्षांची पूर्तता होणं हे याच मोहिमेच्या अंतर्गत सिद्ध होणार आहे, स्पष्ट होणार आहे. तर स्वतः शुभांशु शुक्ला हे उत्तर प्रदेशमधले आहेत. लखनौतील सीतापूर या भागामधले ते रहिवासी आहेत. मात्र त्यांच्या मुलांना आधी एनडीए मध्ये प्रवेश केला आणि एनडीए नंतर त्यांची जी गगन भरारी आहे ती मात्र अखंड सुरूच राहिली. 4 मिनिटं 32 सेकंद राहिलेले आहेत आणि हळूहळू आपण पाहतोय कशा पद्धतीनं ही संपूर्ण मोहीम प्रत्यक्ष याची देही याची डोळी अनुभवण्यासाठी म्हणून सगळ्यांचे डोळे आतुर आहेत आणि सगळेजण वाट पाहतायत स्पेसएक्स मधून केनेडीच्या या सेंटरवरनं कधी हे उड्डाण होतंय. बरोबर 4 मिनिटं राहिलेली आता आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यातून या 4 मिनिटांनंतर हेच यान झेपावेल आणि त्यानंतर इतिहास रचण्यासाठीच ते झेपावलेलं असेल आणि एक इतिहास रचून ते पुन्हा पृथ्वी तलावरती परतणार आहे. तर भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांची ही X4 मोहीम, ज्या मोहिमेसंदर्भात अत्यंत उत्कंठा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. कशा पद्धतीनं हे सगळे ॲस्ट्रोनॉट जे आहेत, जे अंतराळवीर आहेत, जे शास्त्रज्ञ आहेत, ते तिथे जाऊन अंतराळामध्ये काही प्रयोगही करणार आहेत. 14 दिवसांचा हा प्रवास असेल. या प्रवासामध्ये त्यांना तब्बल प्रत्येक 1.5 तासांनी कसा सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतोय आणि कसा सूर्याचा पूर्व पश्चिमेकडचा प्रवास आहे तो अगदी वरून पाहता येणार आहे वेगळ्या पद्धतीनं. आणि अनेक अडथळे पार करत भारतीय वंशाचे इस्रोचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे सहभागी झालेले आहेत मोहिमेमध्ये. अर्थातच या मोहिमेनं कितीही अडथळे पार केलेले असले तरी सुद्धा आजची ही मोहीम अतिशय महत्वाची आणि म्हणून सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत. एकीकडे आपण बघतोय नवीन वेळापत्रकानुसार आता 12:01 ह्या भारतीय प्रमाण वेळेनुसार ॲक्झियम 4 अंतराळात झेपावणार आहे. तेव्हाचे काही क्षण आहेत, अगदी काही मिनिटं राहिलेली आहेत, साधारण 2.5 मिनिटं राहिलेली आहेत आणि या मोहिमेतले अनेक अडथळे दूर करत आता आपण पाहतोय अनेक शाळांचे विद्यार्थी किंवा ज्या शाळेमध्ये स्वतः शुभांशु यांनी शिक्षण घेतलेलं होतं त्या शाळेतील विद्यार्थी सुद्धा ही मोहीम याची देही याची डोळा पाहण्यासाठी बसलेले पाहायला मिळतात. स्पेसएक्सच्या सौजन्यानं आपण ही काही दृश्य पाहतोय. या दृश्यांमधनं प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे या 4 वीरांकडे, ज्यात एक वीरांगना सुद्धा आहे. ही संपूर्ण मोहीम फते करण्यासाठी या चौघांनी घेतलेले परिश्रम जे येत्या 14 दिवसांमध्ये त्यांना कामी आणावे लागणार आहेत. 14 दिवसांच्या या कार्यकाळामध्ये
अर्थातच आखणी केल्याप्रमाणे त्यांनी जे आखलेलं टाइम टेबल आहे त्याप्रमाणे ते काम करणार आहेत. इथे दृश्य आपण बघतोय कॅप्सूलमध्ये बसलेले हे चौघे जण एकमेकांशी संवादही साधतायत. थोडीशी धाकधूक सुद्धा आहे जोपर्यंत ही कॅप्सूल झेप घेत नाही तोपर्यंत. एकीकडे ही संपूर्ण मोहीमच अतिशय महत्वाकांक्षी मानली जाते कारण गगनयान हे सुद्धा भारतासाठी अतिशय महत्वाचं पुढच्या मोहिमेचं लक्ष असणार आहे आणि त्या लक्ष्याच्या दृष्टीनं एक महत्वाचं पाऊल भारतानं टाकलंय असंही म्हटलं जात आहे. आणि त्यामुळे ॲक्झिओम या मोहिमेकडे लागलेलं सगळ्यांचं लक्ष अवघं 1 मिनिट आता राहिलेलं आहे आणि एकाच मिनिटात हे प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळणार आहे. सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत या संपूर्ण मोहिमेकडे. मोहिमेच्या माध्यमातून अर्थातच भारत आपली सुद्धा ताकद आजमावू पाहतोय. आई वडिलांच्या डोळ्यामध्ये एकीकडे अभिमान आहे तर एकीकडे आनंदाश्रू सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पेसएक्सची ही मोहीम आणि त्याचबरोबरीने 4 देशांची एकत्रित असणारी ही मोहीम ज्या मोहिमेच्या माध्यमातून एक इतिहास रचला जातोय. Let's go AX4. भारतीयासाठी हा गर्वाचा क्षण आहे पण त्याचबरोबरीनं काही सेकंद राहिलेले आहेत. केवळ आपण पाहतोय शेवटचे 10 सेकंद. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Ignition and For 3 nations, a new chapter in space takes flight. Godspeed, flight. T+30 seconds into flight with the Axiom 4 crew on board Dragon, headed to the International Space Station. Waiting to hear call-outs from the Falcon 9 engineering team. power and telemetry nominal. Stage 1 throttle. We're throttling down the 9 Merlin engines. We're into the throttle bucket, preparing for max Q. Max Q. तर एक टप्पे पार करत हे यान आपण पाहतोय अंतराळात जाताना. Vehicle is supersonic. We should begin throttling the Merlin engines back up now. Stage 1 throttle up. Mission control confirming that throttle up, and we are Copy 1 Bravo. hearing our commander Peggy Whitson call out the first abort mode. सक्सेसफुली टेक ऑफ हो चुका है, क्या कहना चाहेंगे? माता जी आप भावुक हैं, आंखों में आंसू हैं। आप थोड़ी देर रुक जाइए ना, 5 मिनट के लिए देख लीजिए आप भी. इथे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये 2 मिनिटं आणि 16 सेकंद होतात. हळूहळू वेळ वाढत चाललेला आहे आणि ज्या स्टेजेस आहेत त्याही स्पेसएक्सनं आपल्याला दाखवलेल्या आहेत. स्पीड एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय तब्बल 6270चा असा हा स्पीड आहे. हळूहळू जाऊन हा स्पीड कमी होताना आपल्याला पाहायला मिळेल कारण एकदा अंतराळामध्ये हे झेपावल्यानंतर कशा पद्धतीने आपण बघतोय हे एक त्याचे जे पार्ट आहेत रॉकेट जे आहे ते रॉकेट प्रक्षेपित होत असताना वरचा कॅप्सूलचा भाग वरती राहून बाकीचे जे त्यांना सहाय्यभूत असणाऱ्या गोष्टी आहेत त्या खाली कोसळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि तब्बल 5000 आता आपण बघतोय हा स्पीड जो आहे जो वेग जो आहे तो कमी होतोय.
ॲटिट्यूड सुद्धा त्यामध्ये अल्टिट्यूड दाखवण्यात आलेला आहे, स्पीड आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या माध्यमातून आता या रॉकेटची झेप आपल्याला स्पष्टपणे दिसते आहे. हे बाहेरचे लावलेले जे कॅमेरे आहेत या संपूर्ण कॅप्सूलला त्यातनं दिसणारी ही दृश्य आहेत. Second engine cut off, which will likely be called out over the nets as SECO in just a couple of minutes. Stage 1 boost back shut down. Confirmation that the boost back burn on our first stage booster is now complete, and the booster is heading back toward the Florida coast to attempt a landing at LZ-1. At this point, stage 1 is actually still coasting to apogee. We're about to deploy those grid fins so that we can steer the vehicle as it enters the Earth's atmosphere. Dragon, SpaceX, हे दोन nominal दृश्य trajectory. एकीकडे स्पेसएक्सच्या सौजन्याने आपण ही दृश्य पाहतोय, ज्यात आपल्याला हा संपूर्ण वेग जो आहे तो वेग एक प्रकारे पाहायला मिळतोय आणि दुसरीकडे त्याच्या आई वडिलांची ही दृश्य आहेत. आई वडील आणि खास करून आई भावूक झालेली आपण पाहिली होती. तर हे चौघे जण आतमध्ये आपण बघतोय अतिशय स्थिर पद्धतीनं वरती जात आहेत आणि काही मिनिटांचा अवधी आहे की ज्यानंतर आता ते 220,000 pound thrust engine takes a while before the G loads start to build up during the second stage flight. Meanwhile, first stage continuing to coast up to apogee, and actually now, as you can see on the bottom left of your monitors, we have begun coming back down. It takes a couple minutes to go up, a couple minutes to come back down. That first stage heading back to landing zone 1 at Cape Canaveral. Dragon, SpaceX, nominal trajectory. Words we love to hear. Dragon copies, nominal trajectory. Peggy Whitson echoing back the call up from the ground. काहीच मिनिटांचा कालावधी असणार आहे, ज्या कालावधीनंतर अंतराळात पूर्णपणे हे कॅप्सूल स्थिरावेल आणि त्यानंतर मुख्य प्रयोगाला आणि मुख्य कामाला सुरुवात होईल. तब्बल आपण बघतोय 1984 साली ज्यावेळेला राकेश शर्मा यांनी अशाच पद्धतीनं अंतराळामध्ये झेप घेतलेली होती आणि त्यानंतर थेट 41 वर्षांनी शुभांशु शुक्ला यांच्या रूपानं एक भारतीय अंतराळामध्ये झेपावलेला आहे आणि केवळ झेपावला नव्हे तर या संपूर्ण टीमचं सारथ्यच एक प्रकारे अवकाशामधनं तो करतो आहे आणि म्हणूनच प्रत्येक भारतीयासाठी हा अतिशय अभिमानास्पद असा क्षण आहे. Axiom-4 या संपूर्ण मोहिमेमध्ये तब्बल 60 प्रयोग केले जाणार आहेत, ज्यातील 7 प्रयोग हे भारतानं प्रस्तावित केलेले आहेत. एकूण 60 प्रयोगांमध्ये अर्थातच त्या संपूर्ण वातावरणाचा फायदा घेत जैविक वैश्विक शोध जे आहेत ते घेतले जातील. अंतराळातील तांत्रिक बाबी लक्षात घेत हे शोध अतिशय महत्वाचे, ज्यातील 7 हे भारतानं प्रस्तावित केलेले शोध असणार आहेत आणि एकूण 60 वैज्ञानिक प्रयोग हे या काळामध्ये होणार आहेत. 14 दिवसांचा हा प्रवास आणि 14 दिवसानंतर ज्या वेळेला हे परततील तेव्हाचा काळही तितकाच महत्वाचा असणार आहे. Right now on your screen, we've got great views of our second stage engine, the Merlin vacuum engine, continuing to take our AX-4 crew to Falcon orbit. 9 हे रॉकेट The next milestone for our first stage अमेरिकेच्या is going to be a फ्लोरिडातल्या landing burn, where we'll नासातल्या relight just कॅनेडी the center engine, स्पेसवरनं as John लॉन्च mentioned. झालेला आहे SpaceX, आणि nominal त्यानंतर trajectory. Again, आता things आपण we love to ही hear. स्पेसएक्सनं सादर केलेली दृश्य बघतोय, ज्यात Continuing to get good कॅप्सूललाच communication लावलेला from बाहेरच्या crew बाजूने on लावलेला board जो Dragon. कॅमेरा आहे Stage one त्यातून transonic. ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. Confirmation that stage 1 is now आणि transonic on its way त्याचबरोबरीनं ज्या back to कॅप्सूलमध्ये LZ-1, बसलेले हे which is 4 just अंतराळवीर about आहेत. 9 miles away from our liftoff location today. त्यांच्याही LZ-1, of छबी course, is the टिपण्यात site of आलेल्या the आहेत आणि first कशा successful पद्धतीनं landing attempt, and ही hopefully it will संपूर्ण be the झेप ते second घेत time आहेत that this हे particular आपण booster पाहतो आहोत. sticks its landing. तब्बल 14 दिवसांचं हे मिशन आहे आणि या मिशनच्या माध्यमातून Stage 1 landing leg deploy. आपली काही आपल्या समोरची जी आव्हानं आहेत त्या आव्हानांची पूर्तता कशी होते हे Stage 1 पाहणं landing महत्वाचं confirmed. ठरणार आहे. That was a picture perfect landing. That was great. आपण बघितलं जे रॉकेट लॉन्च करून पुन्हा एकदा आपल्या जागी परतलेलं आहे तेव्हाची ही स्पेसएक्सनं आपल्याला दृश्य दाखवलेली आहेत
So coming up यासाठी next सुद्धा for our स्पेसएक्सनी crew, now that we've confirmed that भरपूर booster touchdown प्रयोग केलेले is होते going to be second की engine जेणे cutoff, योगे also रॉकेट called out as लॉन्च होईल SECO. आणि ते Then the second रॉकेट stage will लॉन्च coast for a few झाल्यानंतर minutes until Dragon अंतराळातल्या is एका commanded to ठराविक separate from the जागी second stage. प्रक्षेपण झाल्यानंतर पुन्हा एकदा ते रॉकेट There's our आपल्या AX-4 जागी म्हणजे crew मूळ जागी awaiting परत that स्वतःहून SECO call out स्थिरावेल here. आणि तशाच पद्धतीनं ते स्थिरावलेलं आहे. आणि स्पेसएक्सच्या माध्यमातून Stage स्पेसएक्स 2 सुद्धा आपली terminal guidance. स्वतःची महत्वाकांक्षा जी आहे ती दाखवतो आहे कशा पद्धतीनं अंतराळ क्षेत्रामधले आम्ही एक एक टप्पे एक एक पाऊल पुढे जात आहोत आणि गती आणि अर्थातच आमचे जे प्रयोग आहेत ते सिद्ध करून दाखवत आहोत. संपूर्ण जगाला स्पेसएक्स सुद्धा आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतो. Shannon. There's confirmation शुभांशु शुक्लांचे of the वडील Shannon बोलतात abort. माध्यमांकडनं त्यांची प्रतिक्रिया घेतली जाते. मगाशी अतिशय भावूक झालेले होते दोघेही जण आई वडील आणि त्यानंतर आता अजूनही आपण बघतोय आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत कारण मुलाला अशा पद्धतीनं थेट अंतराळात जाताना एका आईनं पाहिलेलं आहे आणि अर्थातच संपूर्ण जगासाठी हेवा वाटावा अशी ही गोष्ट आहे आणि म्हणूनच एका आईचं ऊर भरून आलेलं होतं डोळ्यातनं अश्रू होते आणि अर्थातच ते आनंदाश्रू होते. आपण या संदर्भात बोलूयात शास्त्रज्ञ लीना बोकील जी आपल्यासोबत आहेत. लीनाजी नमस्कार, आपलं एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत. अखेर लॉन्चिंग झालेलं आहे अतिशय यशस्वी पद्धतीनं आणि पुढचा जो प्रवास असणार आहे तो तितकाच महत्त्वाचा असणार आहे. टप्प्यांबद्दल सांगाल की रॉकेट लॉन्चिंग पासून ते अंतराळात जाण्यापर्यंतचे टप्पे? हो, ऐतिहासिक क्षण नक्कीच आहे कारण सक्सेसफुल लॉन्चिंग झालेलं आहे. प्रक्षेपण झाल्यानंतर फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज असे असतात आणि मग त्यानंतर एक इंधन त्यांना व्यवस्थित मिळाल्यानंतर एस्केप अर्थ ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण पासून पृथ्वीपासून लांब गेल्यानंतर मग खरा प्रवास त्यांचा सुरू होतो आणि सेपरेशन होतं. हे जे स्पेसएक्सचं फाल्कॉन 9 रॉकेट आहे त्याने प्रक्षेपण केलं आणि त्यानंतर त्याचा रोल संपतो आणि मग हे जे स्पेसक्राफ्ट आहे ते पण स्पेसएक्सचं आहे ड्रॅगन. तर त्यामध्ये हे 4 अंतराळवीर बसलेले आहेत आणि मग ते 28 तासांनंतर स्पेस स्टेशनला त्यांच्या प्रवासाला पोहोचतील. म्हणजे त्यांचा खरा प्रवास संपेल आणि डेस्टिनेशनला पोहोचतील खरं तर. आणि मग तिथे प्रयोग करणार आणि हा खरंच संपूर्ण प्रवास त्यांचा खूप खूप महत्वाचा आहे भारतासाठी, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनसाठी आणि सगळ्या भारतवासियांसाठी. सो इट इज अ ग्रेट मोमेंट आणि त्यांचे आई वडील आणि परिवारातले सगळेच आपले लोक खुश आहेत अँड वी आर ऑल हॅपी फॉर हिम. वी आर प्राऊड. खूप अभिमान वाटतोय. अगदी लीनाजी, खरंच अभिमानास्पद असा हा क्षण आहे. गर्व वाटावा संपूर्ण कुटुंबियांना असा हा क्षण आहे आणि त्यामुळेच आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यात आपल्याला पाहायला मिळतात. मात्र लीनाजी, आता सगळ्यात महत्त्वाची कसोटी असणार आहे ही सर्व 4 अंतराळवीरांची. कशा पद्धतीनं आता त्यांच्या समोरची आव्हानं असणार आहेत कारण आता ते अंतराळात पोहोचतायत. किती तास साधारण, तुम्ही आता 28 तासाचा उल्लेख केलात, अजून साधारण किती काळ आणि अंतराळवीरांना समोर काय दिसतंय हे सुद्धा आपल्याला दाखवलं जाते, त्याबद्दल थोडंसं सांगाल? एक तर पायलट आपलेच कॉस्मोनॉट किंवा ॲस्ट्रोनॉट शुभांशु शुक्ला आहेत आणि त्यामुळे त्यांचा मेजर रोल आहे. ओके. हो. आणि मिशन स्पेशालिस्ट आहेत हे युरोपियन स्पेस एजन्सीचे ॲस्ट्रोनॉट्स आणि पेगीचा पण खूप मोठा रोल आहे कारण शी इज द मिशन कमांडर. त्या अनुभवी अशा ॲस्ट्रोनॉट आहेत आणि खूप रेकॉर्ड्स आहेत त्यांचे. तर हा प्रवास सगळा 400 किलोमीटर अंतरावर हे स्पेस स्टेशन आहे पण त्यांची ट्रॅजेक्टरी म्हणजे वेगळा प्रवास असतो आणि त्यामुळे 28 तास एकूण लागतात. मग तो जवळ नेऊन त्याचं डॉकिंग करून मग हे ॲस्ट्रोनॉट आत जातील आणि मग त्यांचे प्रयोग सुरू होतील. त्यांचं रुटीन सुरू होईल, जेवण खाणं आणि जिम आणि प्रयोग हे सगळे त्यांच्या गोष्टी ठरलेल्या असतात. टाइम टेबल असं त्यांचं शेड्यूल फिक्स असतं आणि येताना सुद्धा अनडॉकिंग आणि हे सगळे मॅन्युव्हर्स, क्रुशियल मॅन्युव्हर्स पायलट असल्यामुळे ग्रुप कॅप्टन शुभांशूकडेच आहेत. नक्कीच लीनाजी, तुम्ही आमच्या सोबतच राहा. ही थेट दृश्य आपण बघतोय ज्यात आपल्याला पाहायला मिळते की जे स्वतः बसलेले आहेत शुभांशू, त्यांना समोर दिसणाऱ्या ज्या 3 स्क्रीन्स आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर नेहरू तारांगण या ठिकाणावरनं आमची प्रतिनिधी भाग्यश्री सुद्धा सध्या आपल्या सोबत आहे. भाग्यश्री, काय सध्या तिथून अपडेट्स येत आहेत? तिथे एक वेगळ्या आनंदाच्या लहरी आपल्याला पाहायला मिळत असतील.
नक्कीच प्रज्ञा, आपण बघतोय की इथे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आलेले आहेत. खरं तर हे विद्यार्थी उत्सुक आहेत या सगळ्या घटनेनंतर, कारण देशासाठी अत्यंत अभिमानाची ही घटना आहे. आणि आपण जर बघितलं तर आत्ता मुलं इथे आहेत, विद्यार्थी आहेत जे इथे बघण्यासाठी आलेले होते. आपण त्यांना विचारूया की त्यांना कसं वाटतंय. शुभांशु शुक्ला जे आहेत ते भारतीय आहेत आणि ते आता आपण बघतोय की अंतराळात गेलेले आहेत. राकेश शर्मा नंतर ते जवळपास 52 वर्षांनी आता पहिल्यांदा अंतराळात गेलेत. कसं बघ? आम्हाला खूप अभिमान वाटतं, कारण की ते सायन्स फील्डमध्ये पुढे जात आहे आणि हा खूप मोठा मोटिवेशन आहे आणि अभिमानसारखा आहे. पुढे दुसऱ्या काही विद्यार्थ्यांना पण मोटिवेशन भेटते की आपण पण करूया, असा चान्स भेटते. तर हा खूप मोठी गोष्ट आहे आणि ते स्टुडंटला पण विचारू शकता की त्यांना कसं वाटतं. नक्कीच. कसं वाटतंय तुला? काय फिलिंग्स आहेत तुझे? काय ह्याच्यातनं तुला काय मिळतंय, काय शिकायला मिळणार? खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे आणि मला तर एक खूप मोठं मोटिवेशन भेटलं आहे. मी स्वतः सायन्स स्ट्रीमची आहे, तर ऑब्व्हियसली मला सायन्स स्ट्रीम्सचे खूप आवडतात गोष्टी आणि खूप वर्षानंतर ॲटलिस्ट 4 डेकेजच्या नंतर शुभांशु शुक्ला जात आहेत, तर खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मला तर मोटिवेशन खूपच भेटलेलं आहे. नक्कीच. आणखीन काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांनाही विचारूया कशा पद्धतीने बघतेस या सगळ्या घटनेकडे. मला खूप आनंद वाटतो आहे की आमच्या इंडिया कंट्रीमधून कोणीतरी जात आहे स्पेसमध्ये आणि IASमध्ये शुभांशु शुक्ला सर जात आहेत. हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. खूप अभिमान होतोय. नक्कीच. तर आपण बघतोय की हे सगळे स्टुडंट प्रज्ञा इथे जमले होते आणि हे खरं तर कुतूहलापोटी सायन्स सेंटरला आलेले होते. सायन्सच्या ज्या गोष्टी सायन्स सेंटरमध्ये आहेत त्या बघण्यासाठी आलेले होते. मात्र एक आपल्या भारतीय जो अंतराळामध्ये जातोय आणि इतक्या वर्षांनी प्रवेश करतोय, त्यानंतर सगळ्यांचंच उत्सुकता जी आहे ती शिगेला गेलेली पाहायला मिळते. विशेषतः हे सगळे विद्यार्थी आहेत, त्यामुळे ह्यांना त्यातून नक्कीच प्रोत्साहन मिळेल. पुढच्या काही काळांमध्ये हे देखील नवीन अंतराळवीर आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यांच्या एका या टाकलेल्या पावलामुळे. आणि आपण बघतोय की अमेरिकेतली ही खाजगी कंपनी आहे ज्याच्यामध्ये नक्कीच भाग्यश्री. आणि आपण बघतोय की खगोल हे अर्थातच खगोलशास्त्र हे इतकं मोठं आहे, त्याला अवकाश अर्थातच कमी पडेल अशी स्थिती.